आता सेकंड एक्झाम्पल बघा. या ठिकाणी सेल दिलाय घड्याळांचा, बरोबर. काय सांगितलंय? आय हॅव सम एनालॉजी रिस्ट वॉचेस अँड सम डिजिटल रिस्ट वॉचेस. म्हणजे काही अॅनालॉग आहेत आणि काही डिजिटल म्हणजे घड्याळ आहेत, बरोबर. त्यानंतर काय सांगितलं? आय एम गोइंग टू सेल देम ॲट अ डिस्काउंट. सूट त्याला काहीतरी ठेवलेले आहे आणि त्याच्यामध्ये आपण त्या ठिकाणी तो विकतोय, सेल ठेवलाय. सेल ऑफ फर्स्ट डे आणि सेल ऑफ सेकंड डे, म्हणजे पहिल्या दिवशीचा सेल, दुसऱ्या दिवशीचा सेल. त्यांना काय सांगितले? पहिल्यांदा हे जे अॅनालॉग वॉच आहे त्याची संख्या दिली 11 आणि डिजिटल वॉच किती आहेत? 6. पण त्याची पहिल्या दिवसाची रिसिव्ड अमाऊंट किती आहे? तर 4330. म्हणजे अॅनालॉग घड्याळ जे आहेत ती काय केलेत? तर 11 विकलेत आणि डिजिटल जे आहेत ती किती विकलेत? 6. आणि त्यांची अमाऊंट किती मिळाली त्यांना? 4330 रुपये. त्याच्यानंतर काय सांगितले? सेल ऑफ द सेकंड डे. तर त्यावेळेला काय? अॅनालॉग वॉच जे आहेत ते किती? 22 आणि डिजिटल वॉच किती विकलेले आहेत? 5. तर त्यावेळेला त्यांना किती अमाऊंट मिळाली? 7330, बरोबर. इतकी अमाऊंट मिळालेली आहे. तर त्यांना प्रश्न काय म्हणजे विचारलेला आपल्याला, फाइंड सेलिंग प्राइस ऑफ रिस्ट वॉच ऑफ ईच टाइप. 2 प्रकारची घड्याळ आपण त्या ठिकाणी विकलेली आहेत. तर प्रत्येकाची जी विक्री किंमत आहे, सेलिंग प्राइस जी आहे ती किती आहे हे आपल्याला काढावं लागेल. आता साधं लॉजिक आहे. 11 घड्याळ विकलेत, पण एक घड्याळ कितीला विकलेलं आहे हे आपल्याला माहिती आहे का? नाही माहिती. म्हणजे अॅनालॉग जे घड्याळ आहे ते कितीला विकलं हे आपल्याला माहिती नाही. किंवा डिजिटल वॉच जे आहे ते कितीला विकलं हे आपल्याला माहिती आहे का? नाही. मग एकाला तुम्ही काय म्हणणार? एक्स, एकाला काय म्हणणार? वाय. मग एक्स म्हणजे कोण घेणार? अॅनालॉग घड्याळाची किंमत. काय घेणार? अॅनालॉग घड्याळाची किंमत. आणि दुसरं काय आहे? डिजिटल घड्याळाची किंमत. आलं लक्षात? मग इथं तुम्ही काय घेऊ शकता? बघा आता पहिल्यांदा घड्याळाची किंमत काय म्हणली आपण? एक्स रुपये. काय म्हणली? एक्स रुपये. आणि डिजिटल घड्याळाची किंमत किती मानली बाळांना आपण? किती मानली? वाय रुपये, बरोबर. तर मग पहिल्या दिवशी तुम्हाला काय म्हणायचंय बघा, एक घड्याळ विकले समजा 100 रुपयाला, मग 2 घड्याळ किती रुपये जमा होतील? 200 रुपये. 3 घड्याळाचे किती होतील? 300 रुपये. असं 11 घड्याळाचे किती होतील? 1100 रुपये. मग 1100 आलं कसं? 11 गुणुले 100. 11 घड्याळ विकली, प्रत्येक घड्याळ कितीला विकलं? 100ला. मग 11 गुणुले 100. तसं ही 11 घड्याळ किती रुपयाला विकलेत? एक्स रुपयाला विकले. एक्स रुपयाला एक. मग 11 म्हणलं तर किती येणार? 11 गुणुले एक्स. किती येणार? 11 गुणुले एक्स. तसं डिजिटल वॉच जे आहे ते 6 विकलेले, त्याची किंमत आहे समजा 200 रुपये. किती आहे? 200 रुपये. मग किती होणार? एक घड्याळ विकलं तर 200, 2 विकलं तर 400, 3 विकले तर 600, 4 विकले तर 800, तसे 6 विकले तर किती? 1200. मग 1200 आलं कसं? 6 गुणुले 200. पण आपण 200ला विकलंय का? एक घड्याळ कितीला विकले? वाय रुपयाला. कितीला विकले? वाय रुपयाला. मग 6चं किती होणार? 6 गुणुले वाय. म्हणजे याची टोटल अमाऊंट जी आहे अॅनालॉग घड्याळ विकल्यानंतर त्याच्याकडे किती रुपये जमा झाले? 11 एक्स रुपये. किती झाले? 11 एक्स. जर एकाची किंमत एक्स असती, एकाची किंमत एक्स असती तर किती आलं? 1 गुणुले एक्स. 2 विकले असती तर 2 गुणुले एक्स. असे किती विकलेत? 11. म्हणून किती आलं? 11 एक्स. तसं डिजिटल जी घड्याळ आहेत ती किती विकलेत? 6. एकाची किंमत किती आहे? वाय. 2ची किती असती? 2 वाय. 3ची किती असती? 3 वाय. 6ची किती होणार? 6 वाय. मग ही 11 घड्याळे आणि ही 6 घड्याळे दोन्ही मिळून किती रुपये आपल्याकडे जमा झालेत? 4330 रुपये. मग हे पहिलं समीकरण तुम्हाला मिळालं. काय अडचण आहे का? समजलं का? समजलं. परत काय सांगितले लक्षात घ्या. सेकंड डेला काय आहे? अॅनालॉग घड्याळ जी आहे ती आता किंमत बदलणार आहे का? किंमत बदलणार नाही. पहिल्या अॅनालॉग घड्याळाची किंमत किती आहे? एक्स रुपये. मग 22 घड्याळ जर विकली तर किती मिळाले सांगा? 22 एक्स. आणि जर समजा 5 घड्याळ विकली तर किती मिळाले? 5 वाय. बरोबर किती येणार?
7330 एवढी रक्कम त्या ठिकाणी जमा झाली. मग आपल्याला काय करायचे, एक्स काढायचा, वाय काढायचं. मग एक्स काढल्यावर कुणाची किंमत मिळणार, एनालॉग घड्याळाची किंमत, आणि डिजिटल घड्याळाची किंमत किती असणार, वाय. आणि हेच आपलं हे काढायचं ना. आलं लक्षात, समजलंय का? आता समजून घ्या इथून पुढं. हे तुमच्या पद्धतीनं तुम्हाला जसं सोडवायचं तसं तुम्ही सोडवू शकता, काय प्रॉब्लेम नाही. लक्ष द्या. आता इथं हे 11 आहे आणि हे किती 22 आहे, बरोबर. मग सोपं काय आहे, समीकरण 1 आहे, इक्वेशन 1. त्या इक्वेशन 1 ला तुम्ही काय करू शकता, 2 न मल्टिप्लाय करू शकता, बरोबर. मग याला 2 न गुणलं तर किती येणार बाळांनो, 11 दुने 22, 22 एक्स, अधिक याला 2 न गुणलं बेसक्क 12 वाय, याला गुणलं 2 न बे 0 0, बेत्रिक 6, बेत्रिक 6, बेचोक 8, किती आलं 22 एक्स अधिक 12 वाय बरोबर किती आलं 8660. हे वेगळं समीकरण आहे, समीकरण नंबर 3. आता समीकरण 2 आणि समीकरण 3 चा विचार करायचा, बरोबर. तर एक्स काय झाला सारखा, याचं चिन्ह काय बाळांनो, प्लस. याचं चिन्ह काय आहे, प्लस आहे, बरोबर. हे पण प्लस आहे आणि हे पण काय प्लस आहे. मग यांची काय करावं लागेल आपल्याला, बेरीज का वजाबाकी करायची, काय करायची, वजाबाकी. मग सांगा, इक्वेशन 2 मधून इक्वेशन 3 काय केलं आपण, मायनस केलं. काय केलं, मायनस. काय लिहिता येईल, 22 एक्स अधिक 5 वाय बरोबर 7330, बरोबर. दुसरं समीकरण सांगा, तिसरं, 22 एक्स अधिक 12 वाय बरोबर 8660. आणि यांची काय करावं लागेल, समान चिन्ह असल्यामुळं वजाबाकी. काय करावं लागेल, वजाबाकी. मग इथं जर वजा केलं तर दुसऱ्या समीकरणाचे चिन्ह बदलणार. मग हे काय होणार, वजा. हे काय होणार, वजा. हे बी काय होणार, वजा. आता यांची वजाबाकी करा, 0 तसंच राहील. 3 मधून 6 जाईल का, नाही. मग इकडं दिला 1 माघारी घेतला, 13तून 6 गेले 7. आता 3 मधून हे 6 आणि 1 7, 7 जाईल का, नाही. परत 1 दिला माघारी घेतला, किती आलं. आता इथं आपल्याला थांबा, इथं चेंज करावं लागेल. ही मोठी संख्या ना खालची, थांबा. इक्वेशन 3 मधून घ्यावं लागेल आपल्याला, हे का ना. हे 8660 आहे ना, मग त्यातनं आपल्याला 7330 काय करायला पाहिजे, वजा करायला पाहिजे. तसं वजाबाकी होणार नाही, किंवा डायरेक्ट आपण घेतलं तरी वजाच येईल चिन्ह. थांबा, इथं आपण वजा करू. आपण हे येणार वजा. आता 7330 मधनं 8660 जाणारच नाही. मग आपण काय करू, एका बाजूला हे 8660, त्यातनं काय करूया 7330 वजा करू. मग किती येणार इथं, 0. 6तून 3 गेले 3, 6तून 3 गेले 3, 8 मधनं 7 गेला 1, किती आलं 1330. आणि चिन्ह काय आलं, मोठ्या संख्ये चिन्ह, हे अधिक आहे आणि हे वजा, वजा आलं 1330, बरोबर. पुढं आता हे अधिक 5 वाय आणि हे अधिक 12 वाय, 12तून 5 जाणार कारण हे अधिक आणि हे वजा, 12तनं 5 गेले 7 वाय, चिन्ह काय आहे, मोठ्या संख्ये चिन्ह वजा, बरोबर. आता हे 22 ला 22 काय झालं, कॅन्सल. हे वजा वजा काय झालं, अधिक 7 वाय बरोबर किती आलं 1330, बरोबर. मग आता सांगा वाय बरोबर किती येईल बाळांनो, वाय बरोबर 1330 भागिले 7. मग वाय बरोबर किती आलं, 7 एके 7, राहिले किती 6, 7 9 63, इथं किती आलं 0. वायची किंमत किती आली 190. आता वाय काय म्हणले आपण, वाय डिजिटल घड्याळाची किंमत मानले ना, डिजिटल घड्याळाची किंमत किती आहे, वाय आहे ना, म्हणजे किती आलं 190 रुपये.
आलं लक्षात? आता आपल्याला काय काढायचं आहे? एक्स काढायचं आहे. काय काढायचं आहे? एक्स. मग काय करणार? ही किंमत समीकरण कुठे ठेवली? एक मध्ये ठेवली. कुठं? समीकरण एक मध्ये ठेवून, किंवा काय लिहायचे? पुट दिस व्हॅल्यू इन इक्वेशन 1. सांगा इक्वेशन 1 सांगा रे. काय होतं इक्वेशन 1? 11x अधिक 6y बरोबर 4330. इथं लिहायचं 11x अधिक 6y बरोबर 4330. मग 11x तसं अधिक 6 तसंच, y ची किंमत 190 बरोबर 4330. पुढं 11x तसंच. आता हे किती आलं? 6 0 6 9 54 6 1 6 6 5 11 4330 तसंच. अधिक काय करायचं आपल्याला? 11x तसंच ठेवायचं. हा बरोबर. आणि हे अधिक काय ते पलीकडे घ्यायचे. 4330 वजा काय झालं? 1140. मग किती येतं इथं? 4330 वजा काय आलं? 1140 बरोबर. हे शून्य तसंच. 13तून 4 गेले 9, 3 मधनं 2 गेला 1, आणि 4 मधनं 1 गेला. किती आलं? 3. किती आलं इथं? 11x बरोबर किती आलं? 3190. किती आलं? 3190. मग हे 11 गुणुले इकडे गेल्यावर काय झालं? भागिले. मग आपण इथं सोडवूया. किती येणार? x बरोबर 3190. 3190 3190 भागिले 11. किती येणार? 11 दुने 22. इथं राहिले 9. 11 9 99 आणि वरचा 0. एक्स किती आला? 290. एक्स ला काय म्हणले आपण? एनालॉग घड्याळाची किंमत. मग इथं लिहायचं एनालॉग घड्याळाची किंमत बरोबर एक्स. किती आली? 290 रुपये. कुठे गेली? एवढंच. आता लक्षात घ्या, आपण जे उत्तर मिळवलंय का नाही, त्या उत्तरामध्ये आपल्याला हे शोधायचे की 11 घड्याळाची किंमत किती येणार? 11 गुणुले एक्स. एक्स किती आलाय? 290 बरोबर. याची किंमत किती? त्यानंतर घड्याळ किती घेतले आहेत? 6. 6 घड्याळाची किंमत किती आहे? एनालॉगची किंमत किती आलती? 190. सांगा. यांचा गुणाकार किती आला? 11 0 0 11 9 99. इथं आले 2 9. 11 2 22. 22 9 31 ना. हा. आणि 6 ने याला गुणा 19 किती येतं? 114 बरोबर. यांची बेरीज करा. मग 0 9 4 13 1 1 2 आणि 1 3 आणि 3 आणि 1 4. म्हणजे पहिल्यांदा आपण किती घड्याळ विकली होती? 11 आणि 6. तर एकूण किती मिळाले होते? 4330. आपलं उत्तर बरोबर आहे. समजलं का? म्हणजे एनालॉग घड्याळाची किंमत किती आहे? y ती आली 190 आणि डिजिटल एनालॉग घड्याळाची किंमत आली x बरोबर 290 आणि डिजिटल घड्याळाची किंमत आली y 190 रुपये. समजलं का? हे दोन गणित लिहा पटकन. चला.